सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपाजयाची सर्वांगी सुंदर उदिशे दुराची पंडित जयमाळ मुक्ता पडाची। जय देव जय मंगलमूर्ति ओ श्री राजमूर्ति दर्शन मात्रे मान कामना मूर्ति। जय देव तांबर परिवय वंदना सरस्वती नयना दाश्रमाचा माये सदना रत्नचिता जगौरी कुमारा चंद्रनाथे ओटे कुंकुमेश्वरा हे जयतो मुकुट शोभतो बरा वृणजुते नवोरे चरणी गाया। जय देव जय मंगलमूर्ति ओ श्री राजमूर्ति दर्शन मात्रे मन शरणे मात्रे मन कामना मूर्ति। जय देव गोदर पीतांबर परिवर वंदना सरल सोणवक्र दंड त्रिनयना दाश्रमाचा वटवाई सदना संकष्टी पावामि निर्वाणी रक्षामि सर्ववंदना। जय देव जय मंगलमूर्ति ओ श्री राजमूर्ति दर्शन मात्रे मन शरणे मात्रे मन कामना पूर्ति। जय देव गजानन महाराज की जय। कृष्णा चंद्राय परिपूर्णतमाय च असंख्याधिपतये गोलोकपतये नमो नमः। श्री राधापतये तुभ्यं व्रजाधीशाय नमः। नमः श्री नंदपुत्राय यशोदानंदनाय च देवकी सुतं गोविन्दं वासुदेव जगत्पते यदुत्तम जगन्नाथं पाहि मां पुरुषोत्तमः। श्री कृष्ण चंद्र कृपालु भज मम नंदनंदन सुंदरम अशरण शरण भव भय हर आनंद घन राधा वृंदावन सोवन नहीं नंद गाव सोगा वंशवटी सोवट नहीं कृष्ण नाम सुना। राधा मेरी स्वामिनी मैं राधा जी को दास जन्म जन्म मोह दीजिए श्री वृंदावन वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः।
हृदयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारो नियाता ज्ञानेश भगवान विष्णु निवृत्तीर भगवान हरः सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवा मूकं करोति वाचालं पंगुं लंघयति गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दममाधवं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं सच्चिदानन्दरूपाय विश्वभूतपदादिहितवहे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। राधे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राधे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राधे श्री कृष्ण नारायण वासुदेव राधे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 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 राधे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राधे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राधे कृष्ण 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 राधे कृष्ण 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 राधे कृष्ण 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 राधे हरे राधे कृष्ण 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 राधे गोपाल कृष्ण भगवान की जय। सियावर रामचंद्र चंद्र भगवान की जय। नमः पार्वती पतये हर हर। सनातन हिंदू
हिंदू धर्म की जय। भारत माता की जय। अपने अपने माता पिता की जय। अखिल कोटी ब्रह्मांड नायक करुणावलय करतुम अकर्तुम अन्यथा करतुम अशा तिघही शक्ती ज्याच्याकडे आहे तो कृष्ण परमात्मा, पवन आणि पवित्र असणारा तो परमात्मा, ग्रंथ नोहे हा श्री कृष्ण, ज्याने अंतःकरणापासून आपल्या जन्मामध्ये श्रीमद भागवत कथेचं श्रवण केलं त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची पीडा परमात्मा ठेवत नाही असा असणारा हा श्रेष्ठ 18 पुराणांमध्ये श्रीमद लागणारा एकमेव ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत महापुराण। आणि त्या श्रीमद भागवत महापुराणाची आज त्या यज्ञाला सुरुवात होते आहे। असं म्हणतात की अनेक ग्रंथ ऐकण्यासाठी पुण्य लागतं, परंतु श्रीमद भागवत कथा ऐकण्यासाठी अनंत जन्माचं पुण्य लागतं। जन्मोजन्मी बहु पुण्य केले, जन्मोजन्मी तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मी बहु पुण्य केले, जन्मोजन्मी बहु पुण्य केले, देवाया विठ्ठले कृपा केली, देवाया विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मी बहु पुण्य केले, जन्मोजन्मी। अनंत जन्माचं पुण्य ही उदयाला आलं का श्रीमद भागवत कथा ऐकण्याचा योग जीवनामध्ये प्राप्त होतो। जितके लोक इथं श्रीमद भागवत कथा श्रवण करण्यासाठी आलेले आहे त्यांच्या घरामध्ये जर कोणी अघटित मरण पावलं असेल किंवा कोणी नैसर्गिक मृत्यूला प्राप्त झालं असेल, यांना कदाचित त्यांना मुक्ती प्राप्त झाली का नाही मला माहित नाही, पण ही श्रीमद भागवत कथा ऐकल्याच्या नंतर तुमचे नातेवाईक, तुमचे गणगोत्र, तुमचा मित्र परिवार यांना 100% ती मुक्ती प्राप्त होईल असा तुम्ही हृदयामध्ये विश्वास ठेवा। सध्याचा कलियुग आहे, आई वडील गेल्याच्या नंतर 8 दिवस सुद्धा दुःख न पाडणारे लोक कलियुगामध्ये आहे, परंतु आपले वडील गेल्याच्या नंतर 1 वर्षाने का असेना त्यांनी मला जन्माला घातलं। आई वडिलांचे उपकार फेडता येत नसतात, परंतु प्रयत्न करायला हरकत काय, म्हणून छोटासा प्रयत्न करण्याचा मानस ज्यांनी मनामध्ये बाळगला, सौभाग्यवती आमच्या रेखाताई आणि त्यांचे वडील वैकुंठवासी वसंत पोपट पाटील यांना मुक्ती प्राप्त व्हावी, यांना परत मनुष्य योनीमध्ये जन्माला परमात्मा पाठवू नये, सदैव त्यांच्या हृदयामध्ये त्यांच्या वडिलांची जागा निर्माण व्हावी, याच्यासाठी या श्रीमद भागवत महायज्ञाचं आयोजन त्यांनी केलं। त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे आमचे यशवंत आबा, समाधान पाटील, त्यांच्याच घरातील सगळे काका, चुलते, भाऊबंद, नातेवाईक, त्यांच्यावरती प्रेम करणारी सगळी गोमानसिंग सोसायटी, गोमानसिंग सोसायटी बरोबर गोकुलधाम सोसायटी, नीलकंठ, शिव रेसिडेन्सी, वैकुंठ धाम आदी करून सगळ्या प्रेमाच्या मंडळीने ताईंना मानसिक आधार देऊन सांगितलं की आम्ही करू, तुम्ही फक्त नियोजन करा। आणि अशा असणाऱ्या या सुंदर प्रणांगणामध्ये आज श्रीमद भागवत कथेचा पहिला दिवस। तुम्हाला चांगलं माहिती आहे, मी वेळ अजिबात जास्त घेत नाही। 9 ते 11 टाइम होता, 10 वाजले, फार झालं तर अजून 1-1.5 तास मी पहिल्या दिवशी बोलेल, कारण पहिल्या दिवशी जर आपण लोकांना कंटाळवाणं केलं तर दुसऱ्या दिवशी लोक येताना जरा विचार करतात। ज्ञान तदत पदम तत्परिमार्गतव्यम यस्मिन् गतानं निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ति प्रसूता पुराणी। अर्जुना, समोरचा जोपर्यंत ऐकण्याच्या स्थितीमध्ये आहे तोपर्यंत तुम्ही त्याला ज्ञान सांगा, त्याला विनोद सांगा, त्याला कथा सांगा, पण एक वेळा ऐकण्याची मनस्थिती बिघडली का तुम्ही त्याला काही सांगितलं तरी ऐकणारा ऐकत नाही, आणि ऐकणारा जर ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसेल तर सांगणाऱ्याचं सांगणं व्यर्थ जातं। म्हणून आपले शब्द व्यर्थ जाऊ नये
याच्यासाठी अगदी वेळेमध्ये कथा करण्याचा माझा नेहमी मानस असतो। समस्त श्रीमद भागवत प्रेमी जे इथं जमलेले तुमचे सगळ्यांचे मनापासून पहिल्या दिवशी आभार। 7 दिवस कथा ऐका, तुमचा तो उद्धार होणारच होणार, पण तुमच्या गेलेल्या पिढ्यांचा आणि येणाऱ्या पिढ्यांचा सुद्धा परमात्मा उद्धार करेल अशी शाश्वती तुम्हाला आजच्या पहिल्या दिवशी मी देतोय। फक्त मंत्र एकच आहे, हरी कृष्णाय वासुदेवाय हरहे परमात्मने नमः। प्रणता क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। अनेक पुराण आहे, अनेक ग्रंथ आहे, परंतु श्रीमद भागवतासारखा गोडवा मात्र कुठल्या ग्रंथामध्ये प्राप्त होत नाही। कारण या ग्रंथामध्ये सगळ्या देवांचं वर्णन अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि कृष्ण परमात्म्याचं चरित्र इतकं ऐकण्यासारखं आहे। फक्त ऐकणारे परीक्षिती असले पाहिजे। कोण असले पाहिजे? कृष्णाचा प्रेम भाव त्यांनाच कळतो जे राधा झाले, जे गोपाल झाले, जे गो झाले। कृष्ण परमात्म्याचं चरित्र फार गोड आहे आणि त्या गोड चरित्राला साखर टाकण्याचं काम जी आमची मंडळी करते, हरिभक्तीपरायण संगीत विशारद बाळकृष्ण महाराज मलकापूर, जे बासरी वाजवताय, जे बुलबुल वाजवताय, त्यांच्याच बाजूला असणारे हरिभक्तीपरायण हितेश महाराज गायन गंधर्व, त्यांच्याच बाजूला शिकव पॅडवादक यश महाराज, त्यांच्याच बाजूला विशाल महाराज तबला विशारद, आणि इकडच्या साईडला जे तुम्हाला चांगल्या पद्धतीने दिसताय भावी नवरदेव आमचे भूषण महाराज नेवासा नाशिक, आहे की नाही? आमच्या ताईंनी सांगितलं होतं महाराज कथा एकच वेळा करायची, अशी कथा झाली पाहिजे ना। आपण कोण आहे करणारे? चाले हे शरीर कोणाचे असते, चाले हे शरीर कोणाचे असते, हे चाले हे शरीर कोणाचे असते, चाले हे शरीर कोणाचे असते। हरि बोल। विशेष आमच्यासाठी एवढ्या लांब आलेले साऊंड सिस्टीम वाले आडगाव तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव, त्यांना सांगितलं चला आमची प्रेमाची मंडळी आहे जरा, आणि त्यांनी एका शब्दाला होकार दिला आणि इथं आलेली सगळी मंडळी हे स्वार्थापोटी न येता चांगली कथा करायची म्हणून सगळे उत्साहाने इथं आलेले। तुम्हा सर्वांचे एकदा या सुरत नगरीमध्ये मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन। अजून आपल्याला 7 दिवस गोड करून घ्यायचे, तुम्ही मला सांभाळून घ्याल एवढी तुमच्यावरती अपेक्षा करून आजच्या कथेला सुरुवात करतोय। नेमकं समजत नाही कथा गोमान सिंग मध्ये का गोकुलधाम मध्ये, थोडा वेळ लागेल मला। असं म्हणतात की कथा ऐकण्यासाठी, आता ही जी कथा आहे ना ही जिवंत लोकांसाठी नाहीये, जे समोर बसलेले त्यांच्यासाठी तर आहेच आहे,
पण जे आपल्यातून निघून गेलेले बाबा आहे ही कथा मूळ त्यांच्यासाठी आहे. या मंडपामध्ये 4 लोक असले काय आणि 4000 असले काय, परंतु खरे मोक्षाचे अधिकारी ज्यांच्या निमित्ताने ही कथा आहे त्या बाबा आपल्या या वातावरणामध्ये कुठंतरी एका अप्रत्यक्ष रूपाने ते बाबा सुद्धा ही कथा ऐकणार आहेत. आणि ही कथा ऐकल्याच्या नंतर सगळे योनीतून मुक्तता होते. इतकं सुंदर या परमात्म्याचं नामचिंतन आहे. श्रीमद भागवत कथेची उत्पत्ती सांगतो, त्याच्यानंतर भक्तीचं स्वरूप सांगतो. गोष्टी स्वरूपाने सांगेल, तुम्हाला अजिबात बोर करणार नाही. कारण बोर झालं म्हणजे अंतकरणामध्ये जी ज्योत जागृत झालेली असते ज्ञानाची, मात्र ती विझून जाते आणि मग कंटाळा येतो, आळस येतो, पाय दुखायला लागतात, पोटामध्ये कड्या यायला लागतात, डोकं दुखायला लागते आणि मग मनामध्ये निगेटिव्ह विचार चालू होतात. आणि हे निगेटिव्ह विचार त्याच्याच अंतकरणामध्ये निर्माण होता ज्याला परमात्म्याला कथा ऐकू द्यायची नसते. कथा खूप गोड आहे, सांगणाराही गोड आहे, ऐकणारेही गोड आहे की नाही. आणि जी शूटिंग करता आहे नेमकं मेन माणसं राहून जाता, मला नावं घ्यायची जास्त सवय नाही. राकेश दादा निमजे आहे की नाही, सुंदर अशा पद्धतीने शूटिंग, तुम्हालाही लाख लाख धन्यवाद. 17 पुराण निर्माण झाले मामा. जसं आपण घरात गप्पा मारतो ना तशी कथा सांगतो मी. काही लोकांचं असं म्हणणं असतं की बा आपण आपल्या मुद्द्याने कथा केली पाहिजे, खरं आहे. पण आपल्या मुद्द्याने कथा करत असताना जर ती समोरच्याला कळत नसेल तर आपला मुद्दा काही उपयोगाचा होत नाही, आहे की नाही. कमलेश महाराज साहेबचे वडील नवागाव मधून लोक आले, आहे की नाही. सोनू दादा, ज्याला यायचंय तो कुठूनही येतो आणि ज्याला नाही यायचंय तो म्हणतो आमना मनमा देवे. काय म्हणतो तो? आमना मनमा देवे. पण जेव्हा तो वाईट वागतो ना तेव्हा त्याच्या मनातला देव झोपलेला असतो हे त्याच्या लक्षातच येत नाही. ममय वंश जीव लोके जीव भूता सनातनः मनः षष्टाणि इंद्रियाणि प्रकृतिस्थानी न कर्षति. मी प्रत्येकाच्या हृदयात आहे, मी प्रत्येकाच्या मनात आहे, मन रूपाने मी स्वतः वास करणार आहे. हे जरी खरं असलं पण माझी भक्ती मात्र तुम्ही सोडू नका. 2032 पर्यंत पृथ्वीवरती अनेक प्रकारचे संकट येणार आहे. 2032 पर्यंत मानवाला परमात्मा त्या माणसाची लायकी दाखवणार आहे. देवाने थोडं जरी अंग हलवलं ना तर तुमचे घर मातीत जायला वेळ लागणार नाही. ज्या घरावरती तुम्ही भारी भरता, अंगामध्ये ताकद असेल आणि त्या ताकदीवरती जर तुम्ही भारी भरत असाल तर मग रावण तुम्ही आठवला पाहिजे. 10 तोंड असणारा रावण परमात्म्याने समुद्राच्या काठावर मारला पण तोंडात पाणी पडू दिलं नाही. हा इतिहास मात्र आपण लक्षात ठेवला पाहिजे. छाती ठोकणारा रावण असेल नाहीतर महाभारतातला तंगड्या ठोकणारा दुर्योधन असेल, या दोघही जणांचा मृत्यू जर तुम्ही आठवला तर तुमच्या लक्षामध्ये येतं की परमात्मा जर त्याच्या भक्तीच्या विरोधात तुम्ही कार्य केलं तर तो तुम्हाला तुमची जागा दाखवतो. आणि येत्या काळामध्ये फार कलियुग असा नाश करणार आहे, फार मोठं पाप वाढणार आहे. आणि त्या पापातून जर मुक्त व्हायचं असेल तर जगतामध्ये एकच संधी आहे आणि ते म्हणजे नामचिंतन. तुम्ही आज ऐका का नका ऐकू. निर्मिती कशी झाली श्रीमद भागवताची? 17 पुराण असताना हे 18वं पुराण का निर्माण करावं असं वाटलं व्यास महर्षींना? याच्या मागची गोड कथा आहे. खरं खरं सांगा, लग्न झालं, पहिली मुलगी झाली, पहिली मुलगी झाली, दुसरी मुलगी झाली, तिसरी मुलगी झाली. खरं खरं सांगा, 3 मुली झाल्याच्या नंतर बापाला समाधान येतं का? येतं नाही येत. आणि समजा 1 मुलगी झाली आणि 1 मुलगा झाला, आलं का समाधान? येते का तुमच्या लक्षामध्ये? लक्ष देऊन ऐकलं बरं का मी काय बोलतोय. तर जशा 4 मुली झाल्याच्या नंतर बापाला समाधान वाटत नाही, त्याला वंशाचा दिवा हवा असतो, तसं 17 पुराण निर्माण केल्याच्या नंतर सुद्धा व्यास महर्षींच्या अंतकरणामध्ये समाधान नाहीये. अजून काहीतरी खुमखुमी आहे, अजून काहीतरी अपूर्णता वाटते. आणि व्यास महर्षी असे शांत बसलेले असताना नारद महर्षींचं लक्ष त्या व्यासांकडे गेलं आणि व्यासांना विचारलं नारदजींनी की का उदास आहेत? काही कर्ज वगैरे का तुमच्यावर? काही हप्ते भरायचे राहिलेत? काही बिमारी नाही? 17 पुराण निर्माण करणारे तुम्ही, आणि तुम्ही जर असे उदास राहणार तर आम्ही तुमच्याकडनं काय शिकायचं? व्यासांनी सांगितलं, हे नारदा, मी 17 पुराण निर्माण केले हे खरं आहे, पण माझ्या अंतकरणामध्ये समाधान नाही, आनंद निर्माण होत नाहीये.
तेव्हा नारद महर्षींनी सांगितलं, आनंद निर्माण करायचा असेल तर तुम्हाला भक्त करुणावल वत्सय श्रीकृष्ण परमात्म्याचं वर्णन करावं लागेल, कारण तोच एक आनंद देणार आहे. ठीक आहे. नारद महर्षींच्या मार्गदर्शनाखाली व्यासांनी श्रीमद भागवत कथा निर्माण करण्याचं कार्य सुरू केलं. आपल्या मुखातून मी सांगेल, परंतु श्रीमद भागवत कथा लिहिण्यासाठी एक विद्वान प्रकार पंडित पाहिजे. आणि मग गणपती बाप्पांना आमंत्रण दिलं. प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो. हे वक्रतुंडा, आता आम्हाला श्रीमद भागवत निर्माण करायचंय, तुम्ही आमचं लिहिण्याचं काम कराल का? आणि गणपती बाप्पांनी आपल्या वडिलांची आईची आज्ञा घेतली. नारद महर्षींच्या सांगण्यावरून व्यासांच्या घराचा रस्ता गाठला आणि व्यास महर्षींनी श्रीमद भागवत लिहिण्याकरता गणपती बाप्पांना आमंत्रण दिलं. पण व्यासांचं असं म्हणणं होतं की श्रीमद भागवत कथा एक वेळा लिहायला लागले का मात्र थांबायचं नाही, आणि जर थांबले तर तो ग्रंथ मी तिथं सोडून निघून जाईल. गणपती बाप्पाने सांगितलं, काळजी करू नका, तुम्ही सांगण्याचं कार्य करा. मला माहिती आहे, माझ्या आईवडिलांचा विश्वास आहे, माझ्यावरती त्यांचा आशीर्वाद आहे. व्यासांनी श्रीमद भागवत कथा सांगावी, गणपती बाप्पांनी लिहावी. लिहिता 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 इतक्या फास्टली कार्यक्रम चालू झालं का लिहिता लिहिता असं वर्णन आहे की ती लेखणी तुटून गेली. आता थांबले तर श्रीमद भागवत कथा अपूर्ण राहून जाईल, म्हणून गणपती बाप्पांनी इकडचा तिकडचा विचार न करता आपला दात तोडला आणि पुढची कथा आपल्या दाताने लिहिली. महर्षी व्यास त्यांच्यावरती खुश झाले की याला म्हणतात जीवा भावापासून केलेलं कर्म. तो श्रीमद भागवत कथा निर्माण करण्याकरता आपल्या दाताचं बलिदान दिलं. मी तुम्हाला आशीर्वाद देतो की याच्या पुढे तुम्ही एकदंत या नावाने जगामध्ये प्रसिद्ध व्हाल. चांगलं काम करत असताना जर तुम्हाला थोडा त्रास झाला तर सहन करा. चांगलं काम करत असताना जर तुम्हाला त्रास झाला नाही तर तुम्ही चांगलं काम करता आहे असं डोक्यामध्ये घेऊ नका, कारण चांगल्या कामाला विरोध आणि चांगल्या रस्त्याला गतिरोध हे असतातच. पण एक गोष्ट नेहमी करता लक्षात ठेवा, जेव्हा एखादी व्यक्ती चांगलं कर्म करते, एखादी व्यक्ती भक्ती भावनेने आपलं सद्विचाराने जीवन जगते, आणि जेव्हा त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अडथळे निर्माण होतात, तर अडथळे निर्माण करणाऱ्यासाठी यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दृष्टितां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हे अर्जुना,
एखाद्या सद्भावी विचाराच्या माणसावरती जर अन्याय अत्याचार होत असेल आणि ती व्यक्ती जरी सहन करत असेल, मी मात्र सहन करत नाही. मी त्रास देणाऱ्याचा काटा काढल्याशिवाय राहत नाही. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. म्हणून चांगलं कर्म करत राहा. सध्या एक वादळ उठलं, चांगल्याची दुनिया नाही असं म्हणत जाऊ नका. चांगल्यामुळे दुनिया आहे असं म्हणत चला. कारण जोपर्यंत सद्विचारी लोक आहे, जोपर्यंत कथा कीर्तन करणारी आणि ऐकणारी लोक आहे, तोपर्यंत या मृत्यू लोकामध्ये ही पृथ्वी जिवंत राहणार आहे. ज्या दिवशी कथा कीर्तन सद्भावना संस्कार धर्म आचरण संस्कृती संपली, त्या दिवशी समजून घ्यावं मोठा प्रलय आल्याशिवाय राहणार नाही. कारण 28% जमीन राहिली आणि 72% पाणी झालेलं आहे. कुठल्याही क्षणाला समुद्र त्याची मर्यादा सोडेल आणि होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागणार नाही. आणि होत्याचं नव्हतं झाल्याच्या नंतर परमात्मा तुम्हाला अशा नरकामध्ये टाकेल की ती नरक यातना तुम्हाला भोगल्या जाणार नाही. म्हणून आता जीवनामध्ये वेळ आलेली आहे, तर सत्कर्म करून घ्या. कथा कीर्तनाच्या माध्यमातून आपलं पुण्य जमा करण्याचा प्रयत्न मानव जातीने केला पाहिजे. ठीक आहे. श्रीमद भागवत कथा निर्माण झाली, अतिशय गोड आहे. नारद महर्षी वरच्या मार्गाने जात होते. त्यांना 3 लोक रडताना दिसले. लक्ष देऊन ऐकता बरं. किती लोक रडताना दिसले? 3. कोण होते महाराज ते 3 लोक? त्याच्यामध्ये 3 लोक होते, ध्यान, भक्ती आणि वैराग्य. या 3 लोक होते. भक्ती उदास झालेली आहे, भक्ती नाराज झालेली आहे. आणि नारदांनी त्या भक्तीला विचारलं, भक्ती कसलं टेन्शन आहे? म्हणे टेन्शन सांगितलं तर वाढेल. म्हणे इतकं मोठं टेन्शन आहे. मग त्या भक्तीबद्दल थोडं वर्णन आहे. कदाचित तुम्ही ऐकलं का नाही मला माहित नाही, पण सांगण्याचा मानस फार शुद्ध आहे. द्रविड देशामध्ये जन्म झाला भक्तीचा. भक्ती करायची सुरुवात कोणी केली? द्रविड लोकांनी, ज्यांचा मेंदूचा भाग जरा मोठा आहे. तिकडे ब्राह्मण लोक जास्त असतात. द्रविड देशामध्ये भक्ती जन्माला आली. तिथं त्या देशामध्ये काही चित्त लागलं नाही. लक्ष देऊन ऐकलं बरं का. संपूर्ण श्रीमद भागवत कथेचा सार जर काय असेल तर ती भक्ती आहे. कारण अर्जुनही भक्त आहे, पांडवही भक्त आहे, गोपिकाही भक्त आहे, गोपाळही भक्त आहे, विदुरही भक्त आहे आणि सगळेचे सगळे ते अक्रूर वगैरे हे सगळे भक्त आहे, उद्धव. आणि या भक्तांसाठी परमात्म्याने ज्या लीला केल्या ती भक्ती कडून घेणं फार गरजेचं आहे. भक्ती म्हणजे काय? कथा करणं, कथा ऐकणं, वारीला जाणं का घरामध्ये देव धुणं तर नाही. भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे असाल त्या ठिकाणी निस्वार्थपणाने जीवन जगायचं, इमानदारीने कर्तव्य दक्षता पार पाडायची, आपल्या बोलल्यामुळे कोणाचा अपमान होणार नाही, आपल्या बोलल्यामुळे कोणाचं मन दुखणार नाही आणि आपल्या कृतीतून कोणाचं नुकसान होणार नाही, असं जीवन जगणं सुद्धा भक्तीच आहे. आपल्या वाटेला आलेलं कर्म इमानदारीने करणं, याच्या पलीकडे दुसरी भक्ती मला माहित नाही. भक्तीचे मूळ 2 प्रकार आहे आणि त्याच्यामध्ये 9 उपप्रकार आहेत. भक्तीचे 2 प्रकार कोणते आहेत? त्याच्यामध्ये फार विवेचन मोठं आहे, ते मी तुम्हाला पुढे सांगेलच. भक्तीचा जन्म द्रविड देशामध्ये झाला. कर्नाटकामध्ये ती पुढे आली. कर्नाटकामध्ये ती मोठी झाली, पण तिचं चित्त लागलं नाही. मग त्याच्यानंतर ती गुजरातमध्ये आली. कुठे आली ती? गुजरातमध्ये आली. गुजरातमध्ये ती म्हातारी झाली. भरपूर लोक गुजरातमध्ये आले आणि म्हातारे झाले, आहे की नाही? भक्ती सुद्धा इथं म्हातारी झाली. महाराज भक्ती म्हातारी होते का? आता श्रीमद भागवतात वर्णन आहे तर सांगायला काय हरकत आहे? भक्ती गुजरातमध्ये येऊन म्हातारी झाली म्हणजे काय? गुजरातच्या लोकांनी भक्ती केली नाही असं म्हणायला काय हरकत नाही. मग म्हातारी झाली. म्हातारी झाल्याच्या नंतर ती थकली आणि थकल्याच्या नंतर कलियुगाची सुरुवात झाली. आणि या कलियुगामध्ये लोक भक्ती करत नाही. लोकांचा असा एक गोड गैरसमज आहे. तरुणपणामध्ये लोकांना असं वाटतं पैसा आला का शांतता प्राप्त होईल. पैसा आल्याच्या नंतर घरदार घेतलं, गाडी घेतली, चांगली बायको मिळाली, एकदा मुलांचं शिक्षण वगैरे झालं का मग मी निवांत होईल, असं कधीच होत नाही आणि तसं होणारही नाही. तरुणपणामध्ये स्वप्न बघणाऱ्या म्हाताऱ्याला तुम्ही विचारा, बाबा तुम्ही तरुणपणात बघितलेले स्वप्न पूर्ण झाले का? तर नाही. जर तुमच्या बुद्धीने जर हे जग चाललं असतं आणि जर तुम्ही जो विचार मनामध्ये निर्माण केला जर तसंच जीवनामध्ये घडलं असतं तर मग परमात्म्याला फारशी काही किंमत राहिली नसती. मग तुम्ही तुमच्या मनाचे मालक झाले असता. पण तुमच्या मनात आलेल्या घटना या कधी कधी परमात्मा पूर्ण होऊ देत नाही, म्हणून तुम्ही जागेवर आहात.
गुजरातमध्ये भक्ती म्हातारी झाली, पुढे कलियुगाची सुरुवात झाली आणि कलियुगाची सुरुवात झाल्याच्या नंतर आता तिचे जे दोन मुलं होते ज्ञान आणि वैराग्य हेही खूप थकले। आता थकल्याच्या नंतर त्या दोघही तिघही लोकांना नाराज अवस्थेमध्ये नारद महर्षींनी बघितलं आणि नारद महर्षींनी सांगितलं, हे भक्ती आता तू गुजरातमध्ये राहू नको, आता जर तुला परत तरुण व्हायचं असेल तर तू आता वृंदावनाला गेलं पाहिजे। कुठे गेलं पाहिजे? कुठे गेलं पाहिजे? तुम्ही आले होते वृंदावनला, किती आनंद आहे। भक्तीमध्ये तल्लीन आहेत लोक, पण वृंदावनात गेल्याच्या नंतर हे ज्ञान आणि भक्ती वैराग्य हे दोघही मुलं आहे ना असे निस्तेज झाले, त्यांचा चेहरा पडलेला होता, नाराज। ते नाराज असण्याचं एकच कारण आहे, वृंदावनामध्ये ज्ञानाला किंमत नाही, वृंदावनामध्ये वैराग्याला किंमत नाही, वृंदावनामध्ये किंमत आहे ती फक्त भक्तीला। फक्त भक्ती करायची, नामचिंतन करायचं। कसं? मन चल रे मन चल रे मन चल रे वृंदावन धाम, ओ राधे राधे गाएंगे। मन चल रे वृंदावन धाम, ओ राधे राधे गाएंगे। मन चल रे मन चल रे मन चल रे वृंदावन धाम, राधे राधे गाएंगे। मन चल रे वृंदावन धाम, राधे राधे गाएंगे। राधे राधे गाएंगे, गाना गाना गाएंगे। हे राधे राधे गाएंगे, शाम शाम गाएंगे। राधे राधे गाएंगे, शाम शाम गाएंगे। हे राधे राधे गाएंगे, शाम शाम गाएंगे। ओ मन चल रे वृंदावन धाम, राधे राधे गाएंगे। मन चल रे वृंदावन धाम, राधे राधे गाएंगे। हरि बोल। कृष्ण भगवान की। असं म्हणतात अनेक तीर्थयात्रा केल्याच्या नंतर त्या तीर्थयात्रेचं फळ तुम्हाला भेटेल का नाही मला माहित नाही, पण मरणाच्या आधी एकदा माणसाने वृंदावनात गेलं पाहिजे। ही म्हातारी मंडळी आमच्या सोबत आली होती, पण इथून म्हातारे उतरल्याबरोबर कबड्डी खेळायला लागली। याला भक्ती म्हणतात, याला काय म्हणतात? तिथं वयाची चिंता नाही, तिथं मी कोण आहे, काय आहे, माझं वय काय आहे, येरारना अंगवर पडेल त्या तुम्हाला व्हिडिओ शेत म्हणतात। आनंद घेत राहायचा जीवनाचा। भक्तीमध्ये आपल्याला मी कोण आहे हे ज्याला विसरता आलं त्याने भक्ती करायची। कधीतरी एक काम करा, मीपणा एका वाटीमध्ये घ्या आणि विकण्याचा प्रयत्न करा, तुमच्या लक्षामध्ये येईल मीपणा कुणीही विकत घेत नाही। जर लोकांनी तुम्हाला मानावं असं तुम्हाला वाटत असेल, लोकांनी तुमच्यावरती प्रेम करावं असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही अतिशय शांत स्वभावी, हसमुख आणि नम्रतेचे स्वभावाचे माणसं असले पाहिजे, तेव्हा लोक आपल्याला जवळ करतात। आता वृंदावनात भक्ती गेली आणि ती आनंदमय व्हायला लागली, पण जेव्हा ती नाराज होती तेव्हा नारदांनी तिला सांगितलं, हे भक्ती
तू श्रीमद भागवत कथा ऐकली का ग? म्हणे नाही. एक वेळा तू ऐक. कृष्ण परमात्म्याचं चरित्र ऐकल्याच्या नंतर अंतःकरणाला इतका आनंद होतो. आणि मग प्रथमतः ब्रह्मदेवाने नारदांना श्रीमद भागवत सांगितलं. त्याच्यानंतर सनकादिकांनी ती पुढे परंपरा चालू केली आणि त्यांच्यानंतर शुकमुनीने राजा परीक्षितीला जे श्रीमद भागवत सांगितलं तेच तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. आता पहिल्या अध्यायाला सुरुवात करत असताना एक गोष्ट लक्षामध्ये घ्या. अनेक लोकांचं आयुष्य बाकी असताना ते लोक मरतात. कोणी ऍक्सिडेंट मध्ये मरतं, कोणी फाशी घेऊन मरतं. जसा देवाने बुद्धी दिली तसा तो यमदूत त्यांना घेण्यासाठी येतो. पण अधोगतीने मेलेले माणसं यांचं जे अपूर्ण जीवन आहे त्या अपूर्ण जीवन त्यांना भूत योनीमध्ये, प्रेत योनीमध्ये, पिशाच योनीमध्ये भोगावं लागतं. काही लोक म्हणतात जगामध्ये भूत नाही. हो, जगामध्ये कसलं भूत? जगामध्ये भूतही नाही आणि देवही नाही. खरंय, जगामध्ये देवही नाही, जगामध्ये भूतही नाही. तुम्ही एक काम करा, घरामध्ये कोणी नसताना सर्व दरवाजे बंद करा. ऐकताय ना तुम्ही? घरामध्ये असताना सर्व दरवाजे बंद करा. दरवाजा लावून घ्या, सगळे लाईट बंद करा. रात्री 11:30 वाजेला एका डिश मध्ये पाणी घ्या आणि ते पाणी आपल्या झोपण्याच्या अगदी बाजूला ठेवा. एक खुर्ची ठेवा, त्याच्यावरती काहीच ठेवू नका. खुर्चीचं तोंड आपल्याकडे करा. दरवाजा बंद करा, लाईट बंद करा. छातीवर हात ठेवा आणि असं स्मरण करा, आजूबाजूला जर कोणी अतृप्त आत्मा असेल तर त्याला मला भेटायचंय. आणि 10-15 मिनिटं वाट बघा काय होतं. तुम्ही करून तर बघा. माझ्यावर विश्वास ठेवूच नका, एकदा करून बघा. कारण मी एकदा केलं होतं जितू भाऊ, तुम्ही होते देवळ्याला. त्याच्यानंतर मी एकटा झोपतच नाही तेव्हापासून. तुम्ही माना, तुम्ही नका मानू. या जगतामध्ये 2 एनर्जी आहेत, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. जसा विचार तुम्ही करणार ना तसं तुमच्या सोबत घडणार म्हणजे घडणार. तुम्ही हो म्हणा का नाही म्हणा,